काही अनुभवला। मी राज्यभर दौरे करत असताना मी असंख्य पीडित कुटुंबांना भेटलेलो आहे। मग तो लव जिहाद संदर्भात असो, मग त्या भूमी जिहादच्या संदर्भात असो, मग असंख्य वक्फ बोर्डच्या निमित्ताने जमिनी गेलेला असो। मी तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी त्या दिवशी मुद्दामून आपल्या कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयातून आपल्या जिल्ह्यामध्ये वक्फ बोर्डच्या जो काय बोर्ड आहे, जो कायदा आहे, त्याच्या अंतर्गत कुठल्या कुठल्या जमिनीवर त्यांनी ताबा केला त्याची जेव्हा माहिती मागितली, मी तुम्हाला आश्चर्य वाटेल, किमान 50 ते 60% आपल्या सिंधुदुर्गाच्या जमिनीवर महाराज आमच्या त्या वक्फ बोर्डनी ताबा ठोकलेला आहे। त्याच्यामध्ये मोठ्यातले मोठे देवस्थान पण आहेत। ज्या देवांना आपण मानतो, त्यांची पूजा करतो, त्यांच्या समोर नतमस्तक होतो, या सगळ्या काही महत्वाच्या देवस्थानावर पण जोशीजी या वक्फ बोर्डच्या लोकांनी दावा ठोकलेला। आता आपण या दावा ठोकत खरं म्हणलं तर ह्या वक्फ बोर्डची वस्तुस्थिती कधी तुम्ही तरी कोणाकडून समजून घ्या आणि हे किती महत्व ह्या द्यायचं ह्याही गोष्टी तुम्ही लक्षात असलं पाहिजे। जो वक्फ बोर्ड कुठल्याही इस्लामिक राष्ट्रामध्ये नाही, ज्या वक्फ बोर्डला अजून कुठल्या राष्ट्रामध्ये महत्व नाही, फक्त आपल्या भारतामध्येच वक्फ बोर्ड स्थापन केलेला आहे आणि त्या वक्फ बोर्डला एवढे अधिकार दिले की उद्या तुमच्या जमिनीच्या बाहेर अगर ते बोर्ड लावून जातील तर तुम्ही कुठल्याही कोर्टामध्ये पण जाऊन त्याच्याबद्दलची सुरक्षा मागू शकत नाही। एवढे अधिकार अगोदरच्या सरकारने या वक्फ बोर्डला देऊन ठेवलेला आहे आणि तुम्ही त्या कोर्टामध्ये जर गेला, चुकून तुमची केस लागली, पण मग तुम्हाला अनुभव असा येईल की तुमचा न्यायाधीश पण हे एकाच धर्माचे आहेत, वकील पण एकाच धर्माचे आहेत आणि सगळे आजूबाजूचे अधिकारी पण एकच धर्माचे आहेत आणि तुम्हाला ऐकणारे आणि तुम्हाला समजून घेणारे त्या पूर्ण कोर्टामध्ये एकही व्यक्ती तुम्हाला मिळणार नाही। म्हणूनच जे आता मोदी साहेब जो काही बिल आणतायत, जे काही त्याच्यामध्ये करू पाहतायत, ते आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकासाठी फार महत्वाचं आहे।